श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 5.1 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा, एक्सपांड. ओके, आता आपल्याला काही इथं क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचं काही एक्सपान्शन करायचं आहे. आता आपण बघूया कसं करायचं ते. आता त्यामधील फर्स्ट बघा, a+2 आणि a-1. आता ह्याचं एक्सपान्शन करताना ए हे जे असतं त्याचं फर्स्ट ह्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजेच बघा आता a-1 नंतर हे चिन्ह द्यायचं, इथं असतं ते प्लस, आणि नंतर सेकंड ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, फर्स्ट ह्यानं ह्याला, सेकंड नंतर ह्यानं ह्याला, म्हणजेच +2 a-1. ओके, म्हणजेच a इंटू a किती होतं, एचा स्क्वेअर मायनस ह्याचं मल्टिप्लिकेशन मायनस a प्लस ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2a. ओके, प्लस आणि मायनस चिन्ह आहे, मायनस येणार आहे, आणि 2 1 2, म्हणजेच एचा स्क्वेअर. आणि इथं बघा आता तुम्ही मायनस आणि प्लस चिन्ह आहे, मग चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येचं द्यायचं आहे आणि करताना मायनस करायचं आहे. म्हणजे 2 मधून 1 गेलं म्हणजे इथं काय फक्त a राहणार आहे आणि चिन्ह आपल्याला प्लस द्यावं लागणार आहे, म्हणजेच काय +a-2. ओके, आता सेकंड बघा, सेकंड आहे m-4 आणि m+6. सेम ह्यानं ह्याला फर्स्ट आपण मल्टिप्लाय करून घेऊया, म्हणजेच m+6 चिन्ह मायनस आहे इथं, त्यामुळे मायनस घ्यायचं आहे, आणि नंतर काय 4नं ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच -4 m+6. ओके, m इंटू m किती होत आहे, mचा स्क्वेअर प्लस 6m, चिन्ह इथं मायनस आहे, आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 4m. ओके, आणि मायनस प्लस आहे त्यामुळे मायनस होत आहे, आणि 6 4 24. ओके, mचा स्क्वेअर प्लस 6मधून 4 गेलं किती राहते, 2m - 24. ओके, आता थर्ड बघा काय आहे, थर्ड आहे p+8 आणि p-3. ओके, सेम इयर ह्यानं ह्याला आपण फर्स्ट मल्टिप्लाय करूया, म्हणजेच p-3 चिन्ह प्लस आहे इथं त्यामुळे प्लस द्यायचं आहे, +8 आता ह्यानं ह्याला करायचं, 8p-3 ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे pचा स्क्वेअर मायनस 3p होणार आहे, नंतर ह्यानं ह्याला 3p प्लस हे चिन्ह आहे असं देऊ, नंतर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 8p प्लस मायनस मायनस होतं. ओके, आणि 8 3 किती, 24. ओके, इज इक्वल टू बघा आता पीचा स्क्वेअर. आता इथं मायनस प्लस आहे, आपल्याला करताना मायनस करायचं आहे, आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं आहे, म्हणजेच चिन्ह प्लस येणार आहे आणि मायनस करायचे आहे, म्हणजे 8 मधून 3 गेले किती, 5p - 24. ओके, आता नेक्स्ट आपण 4 बघूया. 4 काय आहे, 30 + x आणि 13 - x. आता फर्स्ट आपण ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करूया, म्हणजेच बघा आता 13 - x चिन्ह प्लस आहे, प्लस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होत आहे, +x 13 - x. ओके, आता 13 इंटू 13 करायचं आहे, 13 × 13, 13चा स्क्वेअर तुम्हाला येत असलं तर किती आहे, 169. ओके, मायनस ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 13x प्लस हे चिन्ह आहे असं, आणि ह्याचं आणि ह्याचं म्हणजे 13x, आणि प्लस आणि मायनस मायनस होणार आहे, आणि xचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू 169. आता बघा तुम्ही इथं मायनस प्लस आहे, सेम संख्या आहे, त्यामुळे हे काय हे कट होणार आहे, आणि आपलं काय x - xचा स्क्वेअर. ओके,
हे काय आन्सर आलेलं आहे. आता फिफ्थ बघा काय आहे ते. 3x प्लस 4y आणि काय 3x प्लस 5y. फर्स्ट आपल्याला काय तर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजेच 3x आणि ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 5y. चिन्ह प्लस आहे त्यामुळे इथंही प्लस घ्यायचं आहे. नंतर ह्यानं ह्याला करायचं आहे. म्हणजेच 4y 3x प्लस 5y. ओके, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 3 3चं किती 9 होते. 9xचा स्क्वेअर प्लस 5 3चं 15 राईट आणि x आणि y. आता प्लस चिन्ह आहे असं घ्यायचं आहे आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच 4 3चं किती होत आहे तर 12 राईट. 12 x आणि y आणि प्लस 5 4चं 20 आणि y इंटू y म्हणजेच काय yचा स्क्वेअर. ओके, आणि आता बघा काय होत आहे 9xचा स्क्वेअर प्लस आता ह्या दोन्हीचं ॲडिशन म्हणजेच किती 27 होणार आहे. 15 प्लस 12 27xy प्लस काय 20yचा स्क्वेअर. 6 नंबर बघा m प्लस 2/3 ओके आणि m मायनस 7/3. आता फर्स्टचं आपण काय ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजेच m मायनस 7/3 आणि चिन्ह आपल्याला इथं काय प्लस आहे त्यामुळे प्लस द्यायचं आहे. प्लस 2/3 आता ह्यानं ह्याला मल्टिप्लाय म्हणजेच m मायनस 7/3. ओके, आता ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन फर्स्ट करून घेऊया. ह्याचं आणि ह्याचं म्हणजे काय mचा स्क्वेअर झाला. ओके, मायनस चिन्ह मायनसचं आहे आणि 7/3m. ओके, आता हे चिन्ह म्हणजेच प्लस. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया. म्हणजेच काय येतं आहे बघा 2/3m. ओके, आणि प्लस आणि मायनस त्यामुळं मायनस होत आहे. आणि आता न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटरचं काय आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. काय होतं आहे 2 7 14 ओके आणि 3 3 9 इज इक्वल टू mचा स्क्वेअर. आणि तुम्ही इथं चिन्ह बघितलं तर मायनस प्लस आपल्याला करताना काय ह्या दोन्ही संख्येचं काय मायनस करायचं आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं आहे राईट. म्हणजेच आणि डिनॉमिनेटर बघितलात तर तुम्ही सेम आलेला आहे म्हणजे ह्या दोन्हीचं मायनस होणार आहे. म्हणजे 7मधून 2 गेले काय 5 राहते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस. म्हणजेच मायनस 5/3m. ओके, मायनस 14/9 हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. नेक्स्ट आपण 7 बघूया काय आहे ते. 7 नंबर आहे बघा x प्लस 1/x आणि x मायनस 1/x. आता फर्स्ट आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजेच बघा x मायनस 1/x ठीक आहे. आणि नंतर प्लस हे चिन्ह देऊन ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन प्लस 1/x x मायनस 1/x. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x इंटू एक्स काय होणार आहे एक्सचा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर आता हे चिन्ह मायनस आहे. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय x/x प्लस आता ह्याचं आणि ह्याचं आपण करून घेऊया. ओके, 1/x आणि x म्हणजेच काय x/x आणि प्लस आणि मायनस चिन्ह मायनसचं होणार आहे राईट. आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन ओके म्हणजेच काय 1/xचा स्क्वेअर होणार आहे राईट. आता तुम्ही बघितलं तर इथं मायनस आणि प्लस चिन्ह आलेलं आहे त्या आणि सेम हे आलेलं आहे राईट. त्यामुळे हे काय
दोन्हीही कट करायचं आहे. एक्सचा स्क्वेअर आणि आपलं राहिलं आहे काय आता -1/x² ओके. आपलं हे ॲन्सर आलेलं आहे. आता आपण 8 बघूया काय आहे. 8 बघा 1/y + 4 आणि 1/y - 9 ओके. फर्स्ट आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लाय करून घेऊया. 1/y आणि काय 1/y - 9 साइन काय आहे प्लस ओके. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 4 1/y - 9 ओके. आता फर्स्ट आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 1/y × 1/y तर काय होतं 1/y² ओके. आणि आपल्याला काय आता मायनस चिन्ह द्यायचं आहे. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मायनस आता 1/y आणि × 9 म्हणजेच काय 9/y येणार आहे ओके. आता प्लस आणि ह्याचं आणि ह्याचं आपल्याला काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच 4/y आणि -9 4 किती 36 ओके. 9 4 36 आणि 1/y². आता तुम्ही इथं बघितलं तर मायनस आणि प्लस आलेलं आहे राईट. म्हणजे करताना ह्याचं काय आपल्याला मायनस करायचं आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच मायनस हे चिन्ह द्यावं लागणार आहे. आणि 9 - 4 म्हणजे काय 5 होत आहे ओके. 5y - 36 हे आपलं काय ॲन्सर आलेलं आहे राईट. स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय बघा आता 5.1 शिकून काय फुल सॉल्व झालेलं आहे ओके. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही मला विचारू शकता आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.